एन्जॉय करायला लागलो. पण कधीच तो सिरियसली नाही. माझ्या तो जयदेव हतंगडी त्या दरम्यान NSDला गेला होता. त्यावेळेला मला NSD म्हणजे काही माहिती असायचं काही कारणच नाही. NSD तर कॉलनीत म्हणजे ही खरी गोष्ट आहे. मी कॉलनीत सगळ्यांना वाटायचं की NSD राईम्स विथ LSD म्हणून हा ड्रग ॲडिक्ट झाला. म्हणजे जयदेवची आई टीचर होती बँडराजाच्या शाळेत. मग हतंगडीबाईंचा मुलगा वाया गेला ही कॉलनीत सगळीकडे होतं. कारण तो NSDला गेला. मग तो NSDवरनं आला आणि तिकडे काय केलं आहे NSDला जाऊन. कारण तिकडे आता सिनेमा करायचा आहे अशी लोक यायला लागली ना विचित्र. मग नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, शबाना आझमी. बरं आपल्याला कायम असे हिरो म्हणजे धर्मेंद्र, जॉय मुखर्जी त्यावेळेचे. हे काय करताय तिथे, शशी कपूर असे सगळे गुड लुकिंग हिरोज. आणि हे आणि मग रोहिणी पण तिकडूनच आलेली NSDहून. पण आम्ही म्हणायचं हे काय कोण घेणार आहे यांना. आणि अचानक तिकडे रिचर्ड ॲटनबरोनीच आमच्या असं टपलीतच मारले. तर रोहिणीला त्यांनी गांधीमध्येच घेतला. तरी त्याचा इम्पॅक्ट आम्हाला कळायला लागला. कॉलेजमध्ये लोक बोलायला अरे हो तुम्हाला तरी ते असं. मग ते जरासं मग काहीतरी इंटरेस्ट म्हणजे आम्ही जी एकांकी करायचो मी जयदेवच्या वर्कशॉपमध्ये जायला लागलो. अच्छा. इथून खऱ्या अर्थानं थोडं म्हणजे त्याला कारणीभूत रिचर्ड ॲटनबरो आहे. मी सिनेमात यायला. कारण त्यांनी गांधीमध्ये घेतलं नसतं हिला तर आम्ही अजिबात आलो नसतो सिनेमा. कुठेतरी लागतं ना आपल्याला. हो एक ट्रिगर. आणि मग केलं. पण नंतर मी नाटक केलं. बरं मी ना कधीच मला माहिती होतं काय मिळणार नाही आपल्याला. कारण आता आजच्यासारखं फील्ड नव्हतं. नाटक आणि सिनेमा ते सिरियल काय आठवड्यातनं 13 एपिसोडची एक सिरियल असायची. त्याच्यासाठी एका रोलसाठी 500 लोक. तुम्ही 100 का केलं होतं ना. 100 केलं मी. आणि गौतम अधिकारीकडे काही एपिसोड्स केले. पण ते तसं नाही ना. बरं आपले कपडे न्या. अच्छा. त्यावेळेला म्हणजे बजेट नव्हती ना. म्हणजे त्यांचा पण काही दोष नाही. पण आपल्याला तर ते मला लवकर लक्षात आलं. ते बरं झालं की मी काही. पण सुरुवातीला वाटलं नाही मराठी सिनेमात काम करावं. कारण तुम्ही नाही सुरुवातीला केलं नाही. मला कधीच माझ्या ॲक्टिंगबद्दल कॉन्फिडन्स नव्हता की मी ओके ॲक्टर आहे असं माझं कायम मत होतं. मी काही फार ग्रेट ॲक्टर नव्हतो. नाही म्हणजे तुम्ही नाटकात रमलात पण सिनेमात तुम्ही कधी आला नाही तिकडे. नाही मला कारण मला कसं होतं की त्या वेळेला तिथे लोक होती ना तिथे एंट्री करणं खूप. मी जेव्हा होतो तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ तसं धूम चालू होतं. त्या ह्याच्यामध्ये आमचं कुठे काही स्थान नव्हतंच ना. मग मी लक्षात आलं मला मी 100 करत असताना मी BP सिंगना थोडं असिस्ट करायला लागलो. त्यांनी मला ठेवलं नव्हतं आधी. पण मीच आपलं जाऊन त्यांचं शेड्यूल हे बनवते. मग त्यांनी नंतर मला ठेवलं तिथे. पण मला वेळी लक्षात आलं की इथे काही होणार नाही आपलं. आणि मी आय वेंट इन टू डिरेक्शन. पण त्यामुळे मला डिरेक्शनबद्दल आहे आणि रायटिंग बेसिकली. आणि मी माझी रायटिंगची पद्धत वेगळी आहे. मी सिनेमा डोक्यात पिकल्याशिवाय मी लिहित नाही. आणि मला लिहायला लागतं. मी कोणाला डिक्टेट करू शकत नाही. मला टायपिंग येत नाही. मला लॅपटॉपचं स्पेलिंग येतं फक्त बाकी काही येत नाही. त्यामुळे मी लिहितो माझा सिनेमा. त्यामुळे मग ते जास्त एन्जॉय करायला लागलो मी. मग वास्तव कसं अचानक वास्तव मी ना थोडं सांगू का. वास्तव हा सिनेमा मला मी वडाळ्याला राहायचो ना. मी मिडल क्लास आजूबाजूला सगळे मिडल क्लास. समोर स्प्रिंग मिल त्याच्यापुढे कोहिनूर मिल. त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायचो. तो मित्र सगळे मिल कामगारांची मुलं होती. आणि तो जो मिलचा स्ट्राईक झाला त्याचा अजूनही मला त्याचा त्रास होतो. अजूनही ऑफिशियली अजूनही सुरू आहे. तर ती जी मुलं ना मी बघितली. त्याच्या आमचा एक मोहन नाचा एक मुलगा होता क्रिकेट खेळायचा. तो नंतर गेला तो गँगमध्ये. मग तो एन्काउंटरमध्ये मेला. खूप लोक तिकडची आमच्या इकडची. आणि म्हणजे आम्हाला टाईम पण कसा कळायचा की सकाळी भोंगा वाजला स्प्रिंग मिलचा की 7 वाजले. मग 3 वाजले. ते भोंगे वाजायचे. तर त्यामुळे ते मिलचं हे मला खूप हे होतं. पण त्या मुलांच्या स्टोरी ऐकलेल्या. आणि त्या दरम्यान एक नाटक आलेलं आमच्या या घरात नावाचं. तर तो मी ट्रिगर एक घेतला त्यातला. आणि मी सिनेमा लिहिला. आधी बघितला. मला आधी दिसतो सिनेमा. म्हणजे दिसतोपेक्षा मी व्हिज्युअलाइज करतो. आणि मग मी लिहिला तो सिनेमा. कारण ते जे आयुष्य होतं तिकडचं आमचं म्हणजे आमची खूप मित्र आहेत तिथे मिलवाले. त्याचा त्रास मला अजूनही. मी फिनिक्स मिलमध्ये कधीच शॉपिंग करत नाही. कधीच नाही. का म्हणजे आमची बायको मला म्हणते. मी म्हणतो माझं म्हणणं इथे खूप लोक मेली आहेत याच्या खाली कामगार.
हे जे उभं राहिले ते कोणाच्या तरी प्रेतांवर उभं राहिलेली जागा आहे असं माझं काय म्हणणं आहे. मी फिनिक्स मिलमध्ये जात नाही, म्हणजे काही कधीच शॉपिंग करत नाही. बायका मुलं करतात, मी एक रुमाल पण घेत नाही तिकडून कधीच. मुंबईत अशा दॅट किती इज माय वास्तू आहेत? प्रोटेस्ट. हां, अशा किती वास्तू आहेत ज्या सगळ्या मिलच्या वरच उभ्या आहेत? मला त्याचा त्रास होतो. आणि कुठे आहेत ते मिल कामगार? त्यांना काय मिळालं? काहीच नाही. म्हणजे माझ्या सिनेमामध्ये एक वाक्य आहे की ह्या तुम्ही महाराष्ट्राला मुंबई मिळाली, तो जो हे झाला त्याच्यात लाखो कामगार आणि शेतकरी मेले, पण त्याचं प्रतीक फक्त एकच आहे, तो पुतळा, बाकी काही नाही. हा जो त्रास आहे ना की म्हणजे मुंबईतला मराठी माणूस का गेला बाहेर, त्यांनी का नाही झोपड्या बांधल्या? आज करोड करोड रुपये भाव आहे झोपडीचा. बरं बांधल्या ते कोणी बांधल्या? तर हा माझा प्रॉब्लेम तो आहे. मला ना आय कांट से की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा मला त्रास होतो. म्हणजे मी त्याचं हे करत नाही की मी असं नाही, मला त्याचा मलाच का होतो असं मला कायम वाटतं. म्हणजे शेतकरी आत्महत्येचा त्रास मलाच का होतो, म्हणजे मिल कामगारांचा त्रास मलाच का होतो, मला ते खूप त्रास होतो त्याचा. हे संवेदनशील असल्याचं पण नसावं मला असं वाटतं. म्हणजे मला त्याचं मग त्याच्याशिवाय इरिटेशन व्हायला लागतं मध्ये. निर्मिती प्रक्रियेसाठी तुम्ही संवेदनशील असणं खूप गरजेचं आहे ना, त्याच्याशिवाय कशी चांगली मग काय बरं, मग मी कधी कधी विचार करतो की तू काही अमरत्व घेऊन आलायस का, आत्ता मरशील काहीतरी, ते हे जाणार तर तू काही आर यू गोइंग टू बी द चेंज नाही, मग कशाला त्रास करून घेतोस. पण ते जात नाही, ती जात नाही माझ्यातलं ते. वास्तवकडे आपण परत येऊया. वास्तव मग पुढे कसा घडला, मग वास्तव सिनेमा मिळाला कसा तुम्हाला? वास्तव मिळाला म्हणजे मी गोष्ट झाली, मग काय करायचं. मी एक सिनेमा केला पहिला, तो पण मी तेच म्हणतो ना की मला ना ते मी एक आई नावाचा सिनेमा केला माझे पैसे टाकून. प्रोड्युसर कोण मिळणार होतं, तर नाहीच मिळणार होतं. म्हणजे ते मी एक नाटक केलं ऑल द बेस्ट, त्यातनं पैसे मिळाले, मी आईमध्ये टाकले. मी पैसे ठेवलेत नाहीत, मी ते खर्च करत गेलो. अजूनही मी कफल्लकच आहे. म्हणजे बाकीचे नट काही माझं काही नाही, मी आपलं इथून कमवतो इकडेच टाका संपवा. तर तो सिनेमा केला आई नावाचा, तर तो बरा चालला आणि कमर्शियल होता. आज जेव्हा आय लुक बॅक आणि म्हणते की फार काही ग्रेट सिनेमा केला नव्हतास तू, त्यामुळे तू फार त्याचं हे करू नको कौतुक. पण तो चालला, तो 50 आठवडे चालला पुण्याला, तो सगळीकडे, म्हणजे सोलापूरला 21 आठवडे चालला. असं पिक्चर चालला. मग मला खूप लोकांनी ते परत रिमेक करायची ऑफर केली. म्हटलं मी नाही करणार. मी तो हिंदी, तमिळ, साऊथचे सगळे राईट्स विकून टाकले त्याचे. मग मला एक पिक्चर त्यावेळेला ना एड्स हा नवीन आलेला, HIV, तर मी त्याच्यावर पिक्चर केला, निदान नावाचा. निदान मला आठवतं. कारण आम्ही आमचा एक डॉक्टर होता, त्याला मी विचारला गेलो आणि मग मी म्हटलं की मला काही माहिती नाही. बरं, ह्या जगात एकच तो त्यावेळेला रोग होता की ज्याला क्युअर आधीच आहे. कसा क्युअर आहे? टेक प्रोटेक्शन. म्हणजे असं आहे ना की आता तुम्ही डास चावल्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही, पण एड्स होण्यापासून थांबवू शकता. तरी का लोक, म्हणजे इट वॉज इग्नरन्स. मग मी तो पिक्चर केला त्याच्यासाठी. तो चालणार का नव्हता, मी का केलं. पण मला त्याचा त्रास झाला. सुनील बर्वे, शिवाजी साटम, रीमा, तो केला सिनेमा. मग त्या सिनेमात ना माझ्या स्टोरीमध्येच असं होतं की त्या जी मुलगी आहे माझी प्रोटॅगनिस्ट, जिला HIV शी इज इन्फेक्टेड, ती संजय दत्तची फॅन आहे. मग तो त्या क्लायमॅक्स होता की ते वडील म्हणतात काही नाही तर मी त्याला एकदा भेटायला आणीन, आणि त्याचा स्ट्रगल होता हाऊ ही गेट्स संजू तिकडे तिला भेटायला. मग संजू